ठरलं तर मगचा 16 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू आज तुम्ही ऐकत आहात. ते सुरुवातीला कालचंच थोडंसं दाखवलेलं आहे. कल्पनाताई ज्या आहेत तर त्या म्हणतात की लग्नामध्ये सगळे गोंधळ घालून झाले आणि आता आली म्हणून ते असं काही कल्पनाताई म्हणत असतात. आता यावरती प्रतापराव म्हणतात काय केलं आता हिने लग्नामध्ये असं म्हणल्यानंतर सायली तिथं जे काही घडलं ना तर ते सगळं सायली प्रतापरावांना सांगत असते आणि तिथे अर्जुन, अस्मिता, कल्पनाताई आणि हे सगळेजण असतातच. आणि हे सगळं आपल्याला म्युझिकल दाखवलेलं आहे. सायलीने जे काही सांगितलं ते आपल्याला आता हे क्लिअरली ऐकवलेलं नाही, फक्त काही फोटोग्राफ्स दाखवलेले आहेत. सायली म्हणत असते की ही एक काहीतरी नाही, रोजच नवीन ना काहीतरी करतच होती असं म्हणून तिथल्या सगळ्या लग्नाच्या आठवणी ज्या आहेत तर त्या सायली सांगते. आता सगळं सांगून झाल्यानंतर कल्पनाताई म्हणतात आणि मग लग्न झाल्यानंतर ही कुठे गायब झाली ना काय माहिती, ती आत्ताच आली इथे. अर्जुन म्हणतो इतकं करून सुद्धा गिरीजा आणि रुद्रचं लग्न मस्तच झालं. आणि अर्जुन म्हणतो की बरं आता मी निघतो ऑफिसला आणि ऑफिसला पोचलं की तुला फोन करतोच मी. आणि पुढे अर्जुन म्हणतो सायलीला एक काम कर ना, तू ऑफिसलाच ये, मग आपण दोघं एकत्रच निघूया तिथून, बाय, टेक केअर असं अर्जुन म्हणत असतो हा स्माईल करून. लगेच प्रतापराव म्हणतात बघा भांडण संपलं आणि लगेच चेहऱ्यावरती हसू आलं. आता सगळेजण छान असं स्माईल करतात. आता अर्जुन बाय डॅड म्हणतो, तिथून बॅग घेऊन तिथून तो निघून जातो. आता हे सगळं झाल्यानंतर अस्मिता म्हणते की मी पण माझ्या रूममध्ये जाऊन बसते. आता अस्मिताचा चेहरा बघून सायलीला वाईट वाटतं. सायली म्हणते की हे मला म्हणाले की ऑफिसला गेले की मी तुला फोन करतो म्हणून, तरीसुद्धा आज आम्हाला अस्मिताताईंनी चिडवलं कसं काय नाही बरं, असा सायलीला प्रश्न पडतो. आणि पुढे म्हणते की म्हणजे अस्मिताताई नक्कीच खूपच अस्वस्थ आहेत म्हणून. आणि आपल्याला आता दुसरा सीन दाखवलेला आहे तो म्हणजे महिपतला इथे बांधून ठेवलेलं असतं आणि आता तिथे नागराज येतो. आता नागराज आल्यानंतर नागराजला आता काय बोलावं ते कळतच नसतं. नागराज तिथं खुर्चीवर बसतो आणि म्हणतो की हे बघ महिपत, मला ना खरंच असं काहीच करायचं नव्हतं रे महिपत, पण माझ्यासमोर परिस्थितीच अशी आली ना. महिपत म्हणतो तोंड बंद ठेवायचं महिपत शेठ, तोंड बंद ठेवायचं, एक शब्दही बोलायचा नाही. सिंहाला बांधून ठेवलं म्हणजे त्याच्या नाकाची धार गेली असं नाही समजायचं कधीच. चिचुंद्री आणि बेडो यांच्या शेपटीला पण नाही हात लावू शकत असं महिपत रागारागाने म्हणत असतो. आता नागराज म्हणतो तुझा राग समजू शकतो मी, पूर्णपणे समजतोय मला राग, पण माझ्याकडे तरी दुसरा पर्याय होता का सांग मला. तो अर्जुन किंवा दादाला सगळं सांगितलं असतं माझ्याबद्दल तर, अरे 25 वर्षाची मेहनत होती माझी, सगळी वाया गेली असती ना. तर महिपत ओरडतो आणि म्हणतो त्यातली 24 वर्ष भक्कम पाठीशी उभा होता ना हा महिपत शिकरे, तर हे सगळं तुम्ही विसरलात का नागराज शेठ, असं महिपत ओरडून बोलतो. पुढे म्हणतो 6 महिने तुमच्या भावाला टपकवण्याचं प्लॅनिंग करत होतो आपण, त्यावेळेस तुम्ही काय बोललात की माझा भाऊ एकदा टपकला त्याची प्रॉपर्टी एकदा माझ्या नावावर झाली की तुम्हाला मी माल करीन. काय झालं, इतके वर्षानंतर तुमच्या हातामध्ये आली भिकोची कटोरी आणि भाजलो कोणाला, मला. मी पोलिसांपासून लपतोय कोण, मी. त्रास कोणाला होतोय मला, असं नागराज आता असं महिपत अगदी आवेशाने बोलत असतो. आता नागराज खुर्चीवर बसलं, उठून उभारतो, फिरतो, त्याला अस्वस्थ होतं कारण महिपत बरोबरच बोलत असतोय. त्यापुढे आता नागराज पुन्हा बसतो आणि म्हणतो हे बघ महिपत, इकडे बघ ना, मला कळते ना, अरे तू जे काही बोलतोय ना तर ते सगळं मला कळते असं नागराज म्हणत असतो. पुढे म्हणतो की या सगळ्यातून आपण मार्ग काढूया. महिपत म्हणतो आता मी नसतो नागराज शेठ, आता मी मार्ग काढत नसतो, तुम्ही दुश्मनी घेतली ना माझ्यासोबत, आता मी ती निभावणार. माझं नरडं जर फासात अडकलं तर मी तुमचं नरडं सुद्धा सोडत नसतो. आता लगेचच नागराज लगेच टाळ्या वाजून म्हणतो हेच तर मला माहीत होतं, म्हणून तर मला हे सगळं करावं लागलं. आता महिपत म्हणतो यापुढे आता जे काही करायचं ना ते एकट्यानं करायचं महिपत शेठ, नागराज शेठ एकट्यानं करायचं. तो तुमचा भाऊ रविराज किल्लेदार तुम्हाला पकडणार नाही, हे बघा तुम्ही, कदाचित तुम्हाला त्याच्यामध्ये यश येईल. अर्जुन, सायली तुम्हाला पकडणार नाहीत असं बघा, त्यात पण तुम्हाला कदाचित यश येईल. हा महिपत शिकरे तुम्हाला पकडणार नाही, यासाठी प्रयत्न करा, यात पण तुम्हाला कदाचित, आणि पुढे म्हणतो कदाचित नाही, यात 113% यश येणार नाही असं महिपत इतका सॉलिड डायलॉग म्हणत असतो. आणि त्याचं पाठीमागं फार मस्त असं विलनचं म्युझिक दाखवलेलं आहे. आता नागराज म्हणतो अरे महिपत तुला कळत का नाहीये, ही भांडण्याची वेळ नाहीये महिपत, अजिबात भांडण्याची वेळ नाहीये रे महिपत. आपण जर का भांडत बसलो ना तर मग
अवघड होईल हं सगळं. एकमेकांचे हात धरून राहायला पाहिजे रे आपण, असं नागराज म्हणत असतो महिपतला त्याच्या हातावरती हात ठेवून आणि म्हणतो नाहीतर आपण दोघंही बुडू. आता महिपतची सॉलिड ॲक्टिंग असते. महिपत म्हणतो धरले असते नागराज शेठ तुमचे हात, घट्ट धरले असते, पण माझे हातपाय कुणीतरी बांधले कोणी बांधलेत ते हात, असं म्हणून नागराजच्या डोळ्यात डोळे घालून बघतो आणि म्हणतो अरे तुम्हीच तर बांधलेत, माझे हात पण बांधले आणि पाय पण बांधले, सोडा हातपाय सोडा ना नागराज शेठ माझे, असं महिपत म्हणतो. आणि पुढे म्हणतो की नाहीतर आपण दोघं 113% बुडू, असं महिपत सांगत असतो नागराजला. नागराज तर इतका घाबरलेला असतो की बस. आता आपण लगेच दुसरा सीन पाहतोय, तर आपल्याला दुसऱ्या सीनमध्ये दाखवलेला आहे की रविराज किल्लेदारांच्या घरातला आपण सीन पाहतोय. अर्जुन आणि सायली रविराज यांच्या घरी आलेले असतात. इतक्यातच प्रतिम बाबू जिवंत आहे असं रविराज म्हणतात. त्यावर लगेचच अर्जुन म्हणतो हो, बाबूने लग्नातच त्यांना पाहिलं होतं, मग आम्ही दोघांनी त्यांना पकडलं आणि त्याच्याशी बोललो सुद्धा आम्ही. आता हे ऐकून रविराज चकित होतात. इतक्यातच प्रतिम आत्या येतात आणि म्हणतात तुमची कामं होतच राहतील, आधी सगळ्यांनी भोपळ्याचे घारगे खाऊन घ्या. लगेचच अर्जुन ते घेतं आणि म्हणतो वा क्या बात आहे आत्या, असं म्हणून तो हातात घेतो. प्रतिम आत्या म्हणतात अस्मिताला सुद्धा भोपळ्याचे घारगे खूप आवडतात, सायली आज आठवणीने जाताना तिच्यासाठी घारगे घेऊन जा हां. सायली नुसती मान हलवते. आता रविराज विचार करत असतात. अर्जुन म्हणत असतो थँक्यू आत्या, आणि प्रतिमा आत्या म्हणतात बरं तुमचं काम चालू दे, मी निघते हां. त्यावर रविराज म्हणतात प्रतिमा बस तू, हे आमचं काम नाही आहे, आपलं काम आहे, बस तू. तर असं म्हणल्यानंतर सुमन म्हणते मीच जाते हां. त्यांना रविराज म्हणतात नाही नाही तू पण बस. आणि पुढे म्हणतात की रविराज अर्जुनला काय म्हणत होता बाबू. आता अर्जुन म्हणतो की सिनियर बापू म्हणाला की तो ॲक्सिडेंट महिपतने घडवून आणलेलाच नव्हता, म्हणजे डिरेक्टली त्यानं तो ॲक्सिडेंट घडवून आणलेला नव्हता, स्वतःहून घडवून आणलेला नव्हता, असं अर्जुन रविराजला सांगत असतो. पुढे म्हणतो की त्याला कोणीतरी तुझ्या अख्ख्या फॅमिलीला संपवण्याची सुपारी दिलेली होती. आता रविराज म्हणतात सुपारी. आता हे सगळेजण चकितच होतात ना की सुपारी कशी काय कोणी देऊ शकतं. ते म्हणतात कुणी दिली होती. सायली म्हणते तीच तर मी तुम्हाला विचारला आलो आहे रविराज काका, म्हणजे त्या काळात तुमचं असं कोणी शत्रू होतं का की ज्याला तुमचा इतका राग येत असेल. आता रविराज विचारात पडतात आणि इतक्यातच आपल्याला दाखवलं की नागराजची तिथे एंट्री होती. नागराज आता तिथे येतो आणि पाहतो की सगळेजण आलेत आणि या विषयावर बोलतात म्हणून. आता अर्जुन म्हणतो किंवा असा एखादा आरोपी आहे का की ज्याला तुझ्यामुळे शिक्षा झाली असेल. तर रविराज म्हणतात अरे असे आरोपी तर भरपूर होतं रे. हा एक जगू नावाचा एक आरोपी होता ज्याला माझ्यामुळे जन्मठेच झालेली होती. तो जेलमध्ये जाताना ओढतच गेलेला होता की सूट घेईन म्हणून मी, आणि आणखीनही काही जणी होतं, पण त्या सगळ्यांची सुटका बहुतेक त्या दरम्यानच झाली असेल. आता अर्जुन म्हणतो ठीक आहे, मला त्या सगळ्यांची नावं आणि रेकॉर्ड्स मिळू शकतील का. पुढे सायली म्हणते आम्हाला असंही वाटलं होतं रविराज काका की कदाचित महिपतने हे सगळं फक्त पैशासाठी केलं असेल का, किंवा यामागे त्याचा काही वेगळा हेतू असेल का. आता नागराज अगदी कांटाव करून ऐकत असतो. पुढे सायली म्हणते किंवा ज्याने सुपारी दिली त्याची मैत्री असेल का महिपतसोबत, किंवा तुमच्याकडून नकळतपणे महिपतचं काही नुकसान तर झालं नसेल ना. ह्या सगळ्या शंका सायली बोलवून दाखवत असते रविराज यांच्या समोर. आणि नागराज अगदी मन लावून हे सगळं ऐकत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव एवढे बदललेले असतात की हे सगळे सुमनच्या लक्षात येतात. सुमन म्हणते यांचा चेहरा हे सगळं ऐकून इतका का पडलाय, असं सुमन मनात विचार करते, कारण तिला ते जनावरं काय लायकीचं हे चांगलंच माहिती असतं. आता नागराज येतो आणि म्हणतं हाय कधी आलात तुम्ही. अर्जुन म्हणतो आत्ताच आलो. लगेच नागराज म्हणतो की बात हे घारगे केलेत, असं म्हणून तिथला एक गारगा लगेचच घेतो. आता सुमनचा चेहरा बघून सायली म्हणते काय झालं सुमन काकू, तुमचा चेहरा का असा झालाय, तुम्हाला अपघाताबद्दल काही आठवतंय का. आता हे पाहिल्यानंतर सगळे सुमनकडे पाहतात. सायली म्हणत असते सुमन काकू तुम्हाला माहिती का काही अपघाताबद्दल, तुम्हाला काय आठवतंय का. आता अर्जुन सुद्धा विचारायला लागतो काय गं सुमन काकू काय आठवतंय का. तर सुमन लगेच म्हणते की नाही मला कसं आठवेल, आणि थोडी चाच पडतेच, म्हणते मला नाही हं काय आठवत, अशी चाच पडते. आणि लगेचच ते नागराजला म्हणते की अहो चला ना तुम्ही फ्रेश होऊन घ्या म्हणून. नागराज म्हणत असतो नाही पण त्या ॲक्सिडेंटचा काय विषय निघाला अचानकच म्हणून, म्हणजे वहिनीची स्मृती तर परत येते, तू आपली तन्वीसुद्धा कधीच सापडली आपल्याला, मग
हा काय अचानक हा, असं नागराज विचारत असतो आणि पुढे म्हणतो की कशाला त्या जुन्या आठवणी ॲक्सिडेंटच्या विसरा ना सगळ्या, असं नागराज म्हणत असतो. आता सुमनच्या हे लक्षात येतं. सुमन म्हणते, अहो तुम्ही जरा फ्रेश होऊन येता का, चला मी तुम्हाला नॅपकिन काढून देते. आता नागराज म्हणतो, अरे अर्जुन सरी किती दिवसांनी आलेत आपल्याकडे, मला जरा त्यांच्याशी गप्पा गोष्टी करू देत की काय. आता रविराज म्हणतात, तू पण खूप वेळानेच घरी आलायस, जाऊन फ्रेश होऊन ये आणि नंतर जरा मलाही तुझ्याशी बोलायचं आहे. नागराज म्हणतो, दादा माझ्याशी बोलायचं आहे, काय बोलायचं आहे दादा, कशाबद्दल बोलायचे. तर रविराज म्हणतात की नंतर सांगतो, आधी तू जाऊन फ्रेश होऊन ये. असं म्हणल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात येतच की रविराजच्या नजरेमध्ये काय लायकी नागराजची ते. नागराज म्हणतो, बरं मी आलोच, म्हणून नागराज तिथून निघून जातो. आता आपल्याला दाखवलेलं आहे की रविराज म्हणतात, आणखीन काही गुन्हेगाराचे रेकॉर्ड्स मिळतात का, मी ते पाहतो. अर्जुन म्हणतो, त्या जग्गूचे सुद्धा रेकॉर्ड्स आपण पाहूया. तर रविराज म्हणतात, चला आपण आपल्या खोलीमध्ये बसूया आणि सगळे रेकॉर्ड्स वगैरे चेक करूया. आता अर्जुन, सायली आणि रविराज हे तिघंजणं सुद्धा त्यांच्या रूममध्ये जातात. आता प्रतिमात्या म्हणतात की हे गार्गे जे आहेत तर नेऊन देशील का त्यांच्या रूममध्ये. तर सुमन म्हणते, हो मी नेऊन देते. आता सुमन त्यांना गार्गे द्यायला जाते आणि आता आपल्याला दाखवलेलं आहे की सुमन विचार करते की बरं झालं सगळेजण रूममध्ये गेलेत ते, म्हणजे यांच्या कानावरती पुढची चर्चा तर पडणार नाही. पण हे इतके अस्वस्थ झाले होते ना की त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. म्हणजे यांचा संबंध फक्त महिपतशी नाही तर त्या अपघाताशी सुद्धा काहीतरी संबंध असेल का, असा प्रश्न सुमनला आता पडलेला आहे. आता आपण डायरेक्ट दुसरा सीन पाहतोय, तो म्हणजे नागराज तयार होऊन आलेला असतो. सुमन त्या रूममध्ये येते. नागराज लगेच केस विंचरताना म्हणतो की चहा आणलास का मला, तर ते काहीच बोलत नाही. तर पुन्हा विचारतो, मी काय म्हणतोय, चहा आणलास का. तर सुमन म्हणते, नंतर आणते, मला आता तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. नागराज म्हणतो, मला तुझं आता ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही. तर सुमन म्हणते, हो ऐका तर, महिपत शिकरी कुठे लपलाय हे तुम्हाला माहिती आहे का. आता असं म्हणल्यानंतर नागराज एकदमच चमकतो ना. तो म्हणतो, मला कशाला माहिती असेल. तर सुमन म्हणते, कारण तुम्ही अजूनही त्याच्या संपर्कात आहात. माझ्या डोळ्यामध्ये आणखीन धूळ फेकण्याचा प्रयत्न करू नकात. आता नागराज इतका चिडतो हे वाक्य ऐकल्यावर की बस. सुमन म्हणत असते, महिपत कुठे लपला हे दादांना सांगून टाका प्लीज. लगेच तो हातातला कंगवा फेकून देतो आणि तिच्याकडे येऊन रागाने म्हणतो की देवाने जीभ दिली म्हणून वाटेल ते बोलायचं का सुमन. आणि पुढे म्हणतो की माझा आणि महिपत शिकरेचा काहीही संबंध नाही. तुझ्या ह्या मागच्या डोक्यात जर हे शिरत असेल तर ठीक आहे, नाहीतर माझ्याकडे बाकीचे सुद्धा पर्याय आहेत सुमन, कळलं का. तर सुमन म्हणते, अहो पण तुम्ही कबूल का करत नाही. तर नागराज लगेचच तिचा हात ओढतो आणि तिचं तोंड दाबतो आणि म्हणतो, ही जी तुझी बडबड चालू आहे ना तर ही बाद झाली. आता तो मुद्दाम करतेस काय हे सगळं, बोल ना. ठाण्याला आत्याकडं मुद्दाम पाठवलंच ना मला, बोल ना असं म्हणून तिचं तोंड दाबत असते. पुढं म्हणते की आत्तासुद्धा मी खाली होतो तर मला तिथून हाकलून लावत होतेस ना, मुद्दाम करतेस ना तू हे सगळं, बोल ना, खरं की नाही, हो की नाही. असं म्हणून नागराज सुमनला जोरात कपाटावरती धक्का देऊन ढकलून देतो. आता सुमन तिथं कळवळून पडते ना, तिला खूप लागलेलं असतं, ती ओरडायला लागते. तर नागराज पुन्हा तिची केस ओढतो आणि आपल्याला आता लगेच दुसरा सीन दाखवलेला आहे. नागराज अतिशय विक्षिप्त माणूस दाखवलेला आहे. आता आपण पाहतोय पुढे इकडे महिपतचा सीन. तर इथे आपल्याला दाखवलेलं आहे की प्रिया महिपतच्या समोर आलेली असते आणि महिपत म्हणतो, ही पोर तर मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहे, पण इथून मला बाहेर पडायचं असेल तर हिचा काय उपयोग होईल असं तर मला काही वाटतच नाही, असं महिपत मनाशी बोलत असतो. आणि आता प्रियाची टर्न असते महिपतसोबत थांबण्याची, कारण नागराज तर आता तिथून गेलेला असतो. प्रिया म्हणत असते, महिपत तर माझ्याकडे असा बघतोय जसं काही नजरेनंच माझा जीव घेईल. त्या मूर्ख नागोबाच्या एकाच चुकीमुळे जर का हा सुटला तर हा खरंच माझे तुकडे करेल असं प्रिया म्हणत असते. पुढे म्हणते की नाही, त्याआधीच मला स्वतःला सेफ करायला हवं असं प्रिया विचार करते. आणि इथे प्रिया चापलुसी करायला जाते महिपतसमोर, पण तिथे काय ती चापलुसी अजिबातच चालत नाही. आता ती तिथे येते आणि लगेच म्हणायला लागते की अण्णा सर, तुम्हाला ह्या सगळ्याबद्दल ना मला सॉरी म्हणायचं होतं अण्णा सर, असं प्रिया म्हणत असते. आणि महिपत तिची सुपर डुपर ॲक्टिंग चालूच आहे. ते म्हणते, म्हणजे तुम्हाला किडनॅप करायचं, तुम्हाला हे असं बांधून ठेवायचं, हा सगळा माझा प्लॅन नव्हता. हा सगळा प्लॅन तर नागराज काकांचा होता. मी त्यांना किती सांगत होते की काका नको असं करायला, अण्णा सरांबरोबर नको करायला, पण नागराज काकांनीच तुमच्या डोक्यावरती मारलं आणि तुम्ही बेशुद्ध झालात. अण्णा सर सॉरी, अण्णा सर खरंच सॉरी, असं हे जो डायलॉग आहे प्रियाचा, आता हाच डायलॉग महिपत पकडतो आणि म्हणतो, सॉरी, खरंच सॉरी. चिचुंद्रे,
तुला माहिती आहे का 10 वर्षापूर्वी एका माणसानं माझ्या विरोधामध्ये पोलीस तक्रार केली होती. माझ्या माणसाने त्याला धरला, माझ्यासमोर आणला आणि मग तो काय म्हणला, तर प्रिया ओलिग म्हणते काय, तर महिपत म्हणतो सॉरी, खरंच सॉरी असा म्हणला तो माणूस. मग मी त्याचे 32 तुकडे केले कुऱ्हाडीनं. तुला माहिती आहे का ग चिचुंद्रे, एकदा माझ्या पोरीला कॉलेजात जात असताना एका पोराने छेडलं. माझ्या माणसाने काय केलं, त्याला धरला, माझ्यासमोर आणला. मग तो काय म्हणला, सॉरी, खरंच सॉरी. मग मी काय केलं, आता महिपूर इतकं भारी दाखवत असतो, ती म्हणतो मी तिचे डोळे काढले, जीभ कापली. तुला माहीत आहे का याची झुंदरे. पुन्हा तिसऱ्यांदा म्हणतो, एकदा माझ्याच माणसानं माझे पैसे चोरले आणि पळाला. मग माझ्या माणसाने काय केलं, त्याला धरला, माझ्यासमोर आणला. तो काय म्हणला, प्रिया म्हणते सॉरी, महिपत म्हणतो खरंच सॉरी. इतकी मस्त ॲक्टिंग आहे ही, तुम्ही टी व्हीवरती नक्की पहा. महिपत म्हणतो मी काय केलं, त्याच्या गळ्यामध्ये 40 किलोचा दगड बांधला आणि त्याला तलावात फेकून दिला. आता प्रिया म्हणते हे सगळं तुम्ही मला काय सांगताय. महिपत म्हणतो सांगतो, ये बस 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 अगं बस असं म्हणून आता प्रियासुद्धा त्या खुर्चीवरती बसते आणि आता पुढे घाबरलेली असते प्रिया. आता महिपत पुढे म्हणतो की मी हे का करतो, मी चॉईस देतोय तुला, चॉईस ते नाहीत का ते आपल्याला परीक्षेत कधी कधी विचारतात, तुम्हाला परीक्षेत विचारतात तुम्हाला कुठे जायला आवडेल, जंगलात जायला आवडेल, समुद्रात जायला आवडेल, डोंगरावर जायला आवडेल, तुला कसं मारायला आवडेल, तुझे तुकडे करू, तुझे डोळे काढू, तुझी जीभ कापू, का तुला पण गळ्यात दगड बांधून तुला तळ्यात टाकू, म्हणजे काही दिवसांनी म्हणजे तुझा सापळा आणि 40 किलो दगड मिळेल. तर प्रिया घाबरून म्हणते हे सगळ्यांना, अहो मला का माराल तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं नाही या सगळ्यामध्ये माझा हात काही नाही आहे, हा सगळा नागराज काकांचा प्लॅन नाही. अण्णा सर माझ्या मनात तुमच्याविषयी फक्त आदर आहे, अण्णा सर फक्त आदर आहे माझ्या मनात तुमच्याबद्दल. लगे महिपत खुर्ची सरकवत तिच्या खुर्चीच्या शेजारी येतो आणि म्हणतो माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये आदर आहे, मग मला असं बांधलेलं बघवतं का तुला, म्हणून म्हणतो मला माझ्या मनामध्ये आदर ठेवण्यापेक्षा फादर समजून मला इथून सोड, म्हणजे तुझं मरणं कॅन्सल होईल असं महिपत म्हणत असतो. आता प्रिया म्हणते अण्णा सर मी जर तुम्हाला सोडलं ना तर तुमच्या अगोदर मला तो नागराज काका येऊन मारतील असं प्रिया सांगत असते. महिपत एकदम तीव्र नजरेने तिच्याकडे बघत असतो. प्रिया म्हणते त्याने मला धमकी दिली, हो प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा अण्णा सर, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आता आपल्याला इथून पुढे महिपतचं तर काही दाखवलेलं नाही, आता आपल्याला दाखवलेलं आहे डायरेक्ट ते म्हणजे रविराजचं. तर रविराज त्यांना काही सांगत असतात की कोणाला फाशी झाली कोणाला नाही. दळवी केसमध्ये ज्यांना फाशी झाली तर तो काय असं करणार नाही. सायली म्हणते पण रविराज सर ज्यांना तुमच्यामुळे शिक्षा झाली ते सगळे तर जेलमध्ये असतील, अर्थातच जेलमधून सुपारी देणं शक्यच आहे म्हणा, पण तरीही महिपतनं हे सगळं फक्त पैशांसाठी केलं असेल असं मला काही वाटत नाही, म्हणून त्याचं यामागं काहीतरी नक्कीच हेतू असणार असं सायली म्हणत असते. अर्जुन म्हणत असतो नाही तुझं पटतंय मला, पण आपल्याला सगळ्या टर्म्स आणि कंडिशन या बघायलाच हव्यात. आता अर्जुन असं म्हणल्यानंतर आपण पाहतोय की अर्जुनला अचानक ना सायलीला एक गोष्ट आठवते. सायली म्हणते की रविराज काका या दोन्ही केसेसमध्ये साक्षीदाराचं एकच नाव आहे, असं कसं. तर रविराज सांगतात ती संपूर्ण केस जे आहे तर ते समजावून सांगतात की IT कंपनीमध्ये ती केस 1 महिन्यात कालावधीत घडलेल्या होत्या आणि पुराव्याआधी ती संशयित आरोपी सुटले, पण त्यातल्या एकाच्या वडिलांनी आपल्या मुलावरतीच केस चालली म्हणून आत्महत्या केली. हे सगळं चालू असतं. आता अर्जुन म्हणत असतो या सगळ्याची केसची आपल्याला इन्फॉर्मेशन काढायलाच हवी, हा आपला मेजर आस्पेक्ट असूच शकतो असं अर्जुन सांगत असतो. आणि आता ह्या तिघांचं छान असं डिस्कशन चालू असतं केसबद्दल आणि आपण पाहतोय ही इज इनसाइड द सिस्टीम असं अर्जुनला एक वाक्य लिहिलेलं एका ठिकाणी दिसतं आणि अर्जुन ते वाक्य पाहतो. अर्जुन विचारत असतो सिनियर ही कोणती केस आहे. त्यावर रविराज म्हणता अरे त्या केसमध्ये एक पोलीस अडकलेला होता, त्याने जेलमध्येच ना 1-2 गुंडांना मारलं आणि एकाला पकडलं असं काहीतरी झालेलं आहे, एकाला मारलं आणि दुसऱ्याला दरीत ढकलून दिलं, अशी काहीतरी केस रविराज सांगत असतात. मग सायली म्हणते मग त्या पोलीस अधिकाऱ्यांवरतीच केस झाली. रविराज म्हणतात अर्थातच त्या अपघातासाठी जी काही गाडी पुरवली होती ते पोलिसांनीच पुरवली होती, आम्ही नंबर ट्रेस केला आणि मालकापर्यंत पोचलो, मग मालकाने आम्हाला सगळं सांगितलं आणि या सगळ्यामुळे त्या पोलिसालाच हे झाली म्हणजे अटक झाली. आणि दुसरी केस म्हणजे टुरिस्ट स्पॉटवरती CCTV कॅमेरा होता
तिथं कोणीतरी ढकललं होतं एका व्यक्तीला आणि या सगळ्याच्यामध्ये मास्टर माइंड होता तोच व्यक्ती होता आणि त्याला या केसमध्ये 15 वर्षाची शिक्षा झाली. आता ह्या सगळ्या केसेस रविराज सांगत असतात. आता अर्जुन म्हणतो, ओ म्हणजे तुम्ही त्या पोलीस ऑफिसरचं करिअर आणि सगळं आयुष्य तू सगळं संपवलं तर याचं नाव आपण आपल्या सस्पेक्ट लिस्टमध्ये नक्कीच टाकूया. आता अर्जुन असं सांगत असतो. आता रविराज म्हणतात, ज्युनियर तू एक काम कर, तू या सगळ्या केसेसची एक लिस्ट तयार कर. आता अर्जुन म्हणतो की हो. आता रविराज म्हणतात मी तोपर्यंत बाकीचे केसेस बघतो. तर अर्जुन म्हणतो की चालेल. आणि आजचा हा ठरलं तर मगचा भाग इथे संपलेला आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझी आवडती सिरियल या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आता आपण पुढच्या भागामध्ये पाहत आहोत की रविराज जे आहेत तर ते सांगत असतात की प्रतिमाला महिपतने सरळ सांगितलेलं आहे की त्याला ही सुपारी कुणीतरी दिलेली आहे म्हणून. त्यावेळेस मला एकच प्रश्न तुला मी विचारतोय की महिपत शिकरे बरोबर तुझा अजूनही काही कॉन्टॅक्ट आहे का की नाही, असं रविराज एकदम रागारागाने नागराला विचारत असतात. आणि पुढे आपल्याला दाखवलं आहे की सुमनचा चेहरा बघून सायलीला वाटतं आणि काहीतरी वाटतं म्हणून सायली विचारते की तुमचा चेहरा का पडलाय, काही झालंय का म्हणून. आणि सगळेजण सुमनकडे बघत असतात आणि आपल्याला दाखवलेलं आहे की हा सीन तर आता इथे संपलेला आहे. भेटूया